हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. चला, आज आम्ही अजून फिरायला गेलो. तुम्ही म्हणसाल रोज रोज काय फिरायला जाताय, काय कामधंदा नाहीत का, असं बी म्हणसाल. पण काय असं म्हणजे फिरलं तर बरं वाटतं ना, जरा फेरपटका मारावाच लागतो. मग थोडंसं फिरून येतो बघा. संध्याकाळी जातो आपलं 5:30 वाजता. जरा जवळनच येतो. तिथं रानं वगैरे, बाग वगैरे आहे, आंब्याची उसं बिसं आहे ती. तिकडनं आपलं एक चक्कर मारून यायची. मग आम्ही सगळ्या जावात जात असतो. मग गेलो बघा. आणि पोरांचा तर रोजच धिंगाणा असतो. सायकल्या काय घेते ती, काय दमवते ती, काय. पण आपलं काय करायचं, पोरांशिवर काय आहे का. मग चला आपलं पुढं चालायचं म्हणायचं तसंच. आणि मग वडलं तसंच पोरांना बघा नेलो फिरायला. तिथवर गेलो. आणि हे झाड बघा, ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही. मग ह्याचं मला चांगलं वाटलं म्हणून मी थोडासा व्हिडिओ घेतला ह्याचा. आणि ह्याला म्हणतात, सगळी म्हणत होती गुलमोहर, पण मला माहीत नाही गुलमोहर. मी काय अजून बघितलं नाही. हा व्ह्यू संध्याकाळचा. आणि तुम्ही म्हणताल रोजच संध्याकाळचा व्ह्यू दाखवते, पण मला आवडतं म्हणून मी घेतलेला होता. आणि बघा किती छान, एकदम मस्त वाटत होतं. असं वाटत होतं की तिथंच म्हणजे थोडा वेळ बसावं. पण पोरं बसून देतात वय, सगळीकडं फिराफिर चालूच असते. मग गेलो पुढं. मग ही विलायती चिंचांची झाडं आहे ती इथंच. मग ती चिंचा ही तोडत होतो आम्ही, सगळी तोडल्या. पण मला काय खाताच येत नव्हतं, कारण का माझा होता उपवास सोमवार. त्याच्यामुळे मी काय खाल्लंच नाही आहे ती. आणि नुसतंच पोरांना दिलं केलं. आम्ही पुढं गेलो. मग तिथं कुत्री होती. मग त्या नारळाच्या झाडापासूनच आम्ही रिटर्न फिरलो, कारण का म्हणलं पोरं काय पुढं जाऊन देणार नाही ती. चला घरी, आणि चला घरी, चला म्हणलं आता. मग इथनंच रिटर्न फिरलो. आणि मग म्हणलं चला हळूहळू घरी येस्तवर तर संध्याकाळी दिवस मावळायला लागलेला. तसंच आपलं आलो. पण पोरांचं काय असतंय, चल इकडं आणि चल इकडं. मग तिथनं बी पुढं जायचं होतं, पण लयच अंधार पडायला लागलेला. मग म्हणलं नको, आपण जाऊ घरी म्हटलं. मग लगेच आम्ही तिथनं रिटर्न आलो. मग जाता येता हो का, ह्या जावा माझ्या आहेत त्या दोघी बी. मग आम्ही सगळेच जातो रोज. हो का, ही पोरगं माझ्याबरोबर आहे, ती माझ्या जावाचंच आहे. आणि त्याला ती विलायती चिंच खायची होती, पण ती चिंच पडली त्याच्या हातातनं. पडल्यानंतर तो मला म्हणला की मला दे खायला. मग परत म्हणला लिंबाचा पाला दे. मग थोडासा त्याच्या हातात दिला, पण एक पान खाल्लं त्यानं. त्याला कडू वाटलं म्हणल्यावर मग त्यानं काय केलं, तो पान फेकून दिला. आणि तोंडातलं खाल्लं तेवढं. एक पान त्याच्यातलं तोडून खाल्लेलं खाल्लं. आणि बाकीची एक काडी दिली ती दिली टाकून. मग हो का, ही संध्याकाळचा व्ह्यू आहे इकडचा, गावाकडचा. आम्ही आलो घरी आमच्या. आणि ही आमच्या टेकडावरनं, म्हणजे आम्ही जिकडं राहतो ना, रानात राहतो थोडंसं, तिथनं हे गाव दिसतं सगळं. हे गावाचं व्ह्यू आहे सगळं. हे आमच्या इकडचं साईडचं. मग बरोबर म्हणलं, मग पोरींनी घेतलेला असा व्हिडिओ. मग घ्या म्हणलं थोडंसं, कारण काय कसं असतंय गावाकडचं ही सिटीतल्या माणसांना, म्हणजे शहरातल्या माणसांना भरपूर आवडतो गावाकडचं राहणीमान वगैरे. ही माझा मुलगा गाडी अशी शिकत होता. आरोग्यम धनसंपदा विनाशायम दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दीपककार दिवा लावला म्हणा देवापाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. दिवा वगैरे लावून घेतला बघा. आणि मग लगेचच शुभम करोती पोरांना म्हणायला लावली. आणि भजी करायला घेतली. त्या फुलांची भजी आहेत बघा. साधं आपलं भज्याला पीठ मळतो तसंच मळून घेतलं. त्याच्यात ती फुलं टाकली, बुडवली आणि तेलात सोडली. एक नंबर भजी झालतं बरं का. असलं म्हणजे विकत आमच्या गावाकडं हे जं भजी लय आवडीनं खात्यात. आणि ती माझ्या मुलांना लय आवडलं. त्यांनी पण खाल्लं, सगळ्यांनी आम्ही खाल्लं. लय मस्त झाली ती भजी. मग परत कांदा भजी थोडी केली आणि ही भजी थोडी केली. मग संध्याकाळी जेवायला आम्ही सगळी बसलेलो. मग ही काय, सगळेच आम्ही बसलेलो, मिस्टर वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी या फुलाची भाजी केली. चला बाय.